अमरावती विभागाचा शिक्षक आमदार किरण सरनाईक। आत्ताच मी त्या जुन्या पेन्शनच्या मोर्चाला 0 माईलच्या तिथं भेट देऊन आलो। त्या ठिकाणी माझं मत प्रदर्शित केलं होतं। आपल्या माहितीकरता मी निवडून आल्यानंतर मला 3 सरकार पाहायचा योग आला। सन्माननीय मी निवडून आलो तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते, नंतर एकनाथजी शिंदे साहेब झाले, नंतर आता सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत। आणि या तिन्ही सरकारमध्ये मी जुन्या पेन्शनचा मुद्दा सातत्यानं मांडत आलो। त्या ठिकाणी सरकारने सुधारित पेन्शन योजना आपल्या मुद्द्यावरती लागू केली, परंतु आपल्याला सुधारित पेन्शन योजना मान्य नाही आहे। आम्हाला जुनीच पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत। याचं सर्वात महत्त्वाचं कारण की सुधारित पेन्शनच्या लागू केल्यामुळं शिक्षकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर काही आर्थिक आधार मिळेल याची निश्चित खात्री नाही आहे, परंतु जुन्या पेन्शनमध्ये कुठंतरी शिक्षकांना आपल्या सेवानिवृत्तीनंतर एक आर्थिक फार मोठा आधार त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून सातत्यानं आपण जुन्या पेन्शनच्या मुद्द्यावरती या सभागृहामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिक्षण मंत्री असतील, यांच्या मागे सातत्यानं पाठपुरावा करत आहे की आपल्याला जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत। भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं आहे की एकीकडे सरकारी नोकरी नाही, ज्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरी मिळते त्यांनी त्याच्यावर समाधान मानलं पाहिजे। नवी जी पेन्शन योजना लागू केली आहे त्याच्यावर त्यांनी समाधान मानलं पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं आहे। आता वेगवेगळ्या लोकप्रतिनिधीचं हे वेगवेगळं मत असू शकते। मी शिक्षक आमदार असल्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की विधी व न्याय विभागामध्ये जे न्यायाधीश असतील किंवा तिथं काम करणारी जितकी मंडळी असेल त्यांना शिकवण्याचं काम केलेलं आहे शिक्षकांनी। या भारत देशाची आदर्श पिढी घडवण्याचं काम केलेलं आहे शिक्षकांनी। तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही, परंतु या विधी आणि न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्याला जुनी पेन्शन योजना लागू आहे। 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वी जी मंडळी शासकीय निमशासकीय आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, पण आमचे शिक्षक अंशतः अनुदानित आहेत तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे। हा कुठंतरी अन्याय आहे। या भारत देशाचं जे वैभव आहे, या भारत देशाची जी प्रगती आहे ती सर्वतः या शिक्षकाच्या भरोशावर या ठिकाणी देशाची उन्नती असते। आणि यांना निश्चित रूपानं जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे।